श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्ना कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी? कसं तुमचं नक्की सांगा बरं का. आजची आपण एक रेसिपी करणार आहोत. ती मस्त युनिक रेसिपी आहे आणि माझ्या आईच्या हातची तर बेस्टच रेसिपी आहे. ती आहे मस्त कढी आणि त्याच्यासोबत आपण केलेले आहेत मुठ्ठे, आणि ते पण दोडके घालून. मुठ्ठे म्हणजे आपण केलेले ज्वारी आणि कणकेच्या गव्हाच्या पिठापासनं आणि छान मस्त असं दोडकेच्या भाजीमध्ये आपण ते शिजवलेले आहे. म्हणजे ही रेसिपी एकदम हेल्दी आहे आणि मस्त रुचकर देखील आणि चव तर त्याची वेगळी लागणारच आहे. चला आपण साहित्य आणि कृतीपासनं सुरुवात करूया. सो दोडके म्हटले तर आपण साहित्यामध्ये आपण घेतलेला आहे मस्त एक दोडका घेतलेला आहे. बघा, असा दोडका बाजारात भेटेलच आपल्याला, तो सहजच उपलब्ध होणार आहे आणि त्याला आपण अशा पद्धतीने चिरून घेणार आहोत. बघा, आणि असा आपला तो छान चिरून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण घेतल्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसणाच्या पाकळ्या, आणि या खूप छान लागतात बरं का लसणाच्या पाकळ्या दोडक्यामध्ये. त्याच्यानंतर आपण एक कणिक भिजून घेणार. आपण घेतलेलं आहे ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे छान एक वाटण घातलेलं आहे आपण हिरव्या मिरच्यांचं. त्याच्यानंतर आपण हळद, तिखट, मीठ, धने पावडर घातलेली आहे आणि थोडा ओवा देखील घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर थोडं तेल घालून आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. आणि छान मिक्स झालं की त्याचं छान आपण मस्त बघा अशा पद्धतीने थोडं आधी आपण ते सर्व मिक्स करून घेणार आहोत. ते व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यानंतर बघा असं आपण मुठ्ठी बांधून बघूया, जमलं तरच आपण ते छान असं मस्त अजून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. थोडं पाणी करून आपण त्याची छान एक कणिक अशी मळून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आणि झालेली आहे बघा अशा पद्धतीने. आता आपण करूया फोडणीची तयारी. बघा मिश्रण बघितलं असेल तुम्ही किती सॉफ्ट केलेलं आहे. कढी घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे, त्याच्यात आपण घातलेली आहे मोहरी घातलेली, लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे, कढीपत्ता आणि मिरच्या देखील घातलेल्या आहे आणि थोडं हिंग घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडी हळद आणि हे दोडके पण घालणार आहोत. मैत्रिणींनो, हिरवी भाजी, ज्वारी आणि थोडंसं गव्हाचं पीठ हे खूप हेल्दी कॉम्बिनेशन आहे, मी तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने दोडके असे काकडीसारखेच लागतात, जास्त काही वेगळी चव लागत नाही. आणि त्याच्यात आपण थोडं वरून तिखट घातलेलं आहे, धणेपूड पण घातलेलं आहे आणि थोडंसं ते मिरचीचं वाटण देखील घातलेलं आहे. आणि मीठ घालून आपण हे छान मस्त असे शिजवून घेऊया. थोडंसं आपण त्याच्यावर ताट ठेवून आपण त्याची वाफ काढून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण जी कणिक भिजवलेली आहे ना ती घेऊया आणि त्याचे असे आपण मुठ्ठे करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने छान मुठ्ठी घेऊन आपल्याला ते असे दाबून घ्यायचे आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपले हे मुठ्ठे तयार झालेले आहेत. हे बघा सर्व आपण करून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपली भाजी देखील ही रेडी झालेली आहे. आता गंमत ही की आपण ते जे मुठ्ठे केलेले आहेत ना ते आपण या भाजीत सोडणार आहोत. बघा अशा पद्धतीने आणि मस्त आपण याला शिजू देणार आहोत. म्हणजे जे दोडक्यांचं पाणी आहे आपण पाणी अजिबात घातलेलं नाही, ते जे सर्व पाणी आहे ते दोडक्यांचंच आहे. दोडक्यांना खूप पाणी सुटतं आणि वरून आपण पाणी ठेवले. आणि त्याच्यानंतर बघा असे ते जे मुठ्ठे आपण ते पूर्ण याच्यात शिजून ठेवणार आहोत. 5-10 मिनटं झाल्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि व्यवस्थितपणे आपण हे असे शिजवून घेणार आहोत बघा मैत्रिणींनो. आणि आपण पुन्हा ताटावर पाणी ठेवलं म्हणजे ते खाली लागणार नाही. आणि खाली जरी लागलं ना तर जी खरवड असते ना ती खूप छान लागते. आणि आपली ही रेसिपी अशी रेडी आहे. मस्त छान आपण प्लेटिंग करून घेऊया. प्लेट घेतलेली आहे, सोबत आपण कढी पण केलेली होती, खूप छान लागते. आणि आपण ते छान अशी चुरून आणि दोडक्याच्या भाजीची चव घेत आपण ते खाऊ शकतो. बघा अशा पद्धतीने खूप छान रेसिपी. जर तुम्हाला घरी काही नसेल आणि पोळी वगैरे बनवायचा कंटाळा असेल तर तुम्ही ही रेसिपी करू शकता. आय प्रिफर दोडक्यासोबत माहिती नाही का पण ना ही रेसिपी खूप छान वाटते. बघा अशा पद्धतीने आपण छान असे मुठ्ठे वाढलेले आहे आणि दोडके पण आहे त्याच्यासोबतच. आणि तुम्हाला सांगते मैत्रिणी, वा बघा आपण भाजी आणि ते असं छान चुरून खाऊया आणि सोबत कढी, वा मस्त रेसिपी आहे. आणि सोबतच आपण बघा लसणाच्या पापड पण खूप छान वाटतात. आणि त्याच्यानंतर आपण जो एक नाचणीचा पापड केलेला होता ना त्याची रेसिपी पण टाकलेली आहे, तो पण आपण छान मस्त असा तळून घेतलेला होता सोबत चवीला.
अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपली ही रेसिपी तयार आहे. तुम्ही पण ही करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि गार्निश करा मस्त कोथिंबीर टाकून आणि व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या मैत्रिणींसोबत, कारण सोप्या रेसिपी सांगते आणि खूप अशा इझी असतात. आणि बघा आपण नाचणीचा पापड देखील वाढलेला आहे. खूप मस्त असा मोठा झालेला होता हा पापड. बघा किती छान फुलल्या पण गेलेल्या. सो आपली ही रेसिपी तयार आहे. या मस्त एन्जॉय करूया. जेवायला पण या. दोडके आणि त्याच्यासोबत बनवलेले हे मोठे. चला तुम्हाला एक नसा तोडून पण दाखवते. मस्त आजपर्यंत शिजलेला आहे. टॉप क्लास हेल्दी रेसिपी आहे. मस्त बघा खूप सुंदर दिसणारी आणि खायला देखील चवीला देखील टेस्टी लागणारी ही रेसिपी आपली रेडी आहे. बघा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला एक छान असा एक तोडून दाखवते. बघा वाह, पिझ्झा बर्गर फेल आहे या रेसिपीसमोर. मी सांगते तुम्हाला, लिहून देते का कागदावर. बघा चला आता या व्हिडिओचं टेस्ट करते. श्री स्वामी समर्थ.